सध्या पुणे शहरात, मुंबईत काही घडामोडी घडल्यात त्यावर भाष्य करण्यासाठी मी संपादक संतोष सावेकर पुणे प्रवाह या माध्यमातून तुमच्यासमोर आलो आहे. तर पुणे शहरात एक घडामोड घडली, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट, शरद पवार चंद्र गट आणि अजितदादा हे गट दोन्ही एकत्र आल्यात आणि येणाऱ्या महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येऊन ते निवडणुकीला सामोरे जात आहेत. तर जे शहराध्यक्ष आहेत प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला आहे. आणि दुसरी घटना अशी आहे की मुंबईत आदरणीय उद्धव ठाकरे गट म्हणजे शिवसेना आणि दुसरा गट आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, शिवसेना आणि मनसे एकत्र आली आणि येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या म्हणजे महाविकास आघाडीला तडा जातो आहे का काय, काँग्रेस एकत्र येऊन लढती का काय, हे सर्व प्रश्न एकत्र असताना मनसे आणि शिवसेना म्हणजे उद्धव गट हे एकत्र आल्याने येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळं निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठ्या घडामोडी घडतील आणि येणाऱ्या दिवसात यामुळे खूप मोठ्या गोष्टी घडतील आणि याचे येणाऱ्या काळात तुम्हाला निकाल पण वेगळे बघायला मिळतील. तसेच सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की काही दिवसांनी इलेक्शन आहेत, महानगरपालिका आहेत आणि आपण 2025मध्ये आहोत आणि सांगता करताना फक्त सर्व मित्रांना आणि सर्वांना एकच विनंती करायची की सध्या निवडणुकीचे दिवस असल्यामुळं या 10-15 दिवस तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात राहा, पण 16 जानेवारीनंतर पुन्हा मैत्री ही जपा, कारण राजकारण थोड्या दिवसासाठी असतं, मैत्री कायम असते. त्यामुळं नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना पुणे प्रवाहाचा संपादक संतोष सावेकर या नात्याने एवढ्या शुभेच्छा देईल की 26मध्ये येताना आपण सर्व एक होतो, राजकारण बाजूला ठेवून मैत्री भावाने सर्वांनी एकत्र आले पाहिजे. आणि सर्वांना पुणे प्रवाह परिवाराच्या वतीने, भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टी व स्त्री गर्जन जागृती महासंघाच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो. सर्व भारतीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.